समस्त सुरवरया प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया 14व्या अध्यायाला आरंभ करतायत आणि 14व्या अध्यायाला आरंभ करत असताना आपल्या गुरुला काय करतायत नमस्कार करतायत जय जय आचार्या तुम्ही कसे आहात आचार्य आहात आचार्य आचार्य म्हणजे आचार्य 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 शब्दाची व्याख्या केली आहे आचार स्थापयते इति आचार्यः आपण जे ज्ञान मिळवलंय ते मिळवलेलं ज्ञान मिळवून त्याच्यानुसार वागून लोकांना तसं वागायला लावणारे त्याला काय म्हणतात आचार्य थोडक्यात शिकलेल्या ज्ञानाचं आचरण करणारे भागवताचार्य म्हणजे भागवताचं आचरण करणारे भागवतात जसं सांगितलं तसं आचरण करणारे रामायणाचार्य रामायणाचं जसं आचरण करणारे मग भागवताचं आचरण करणाऱ्याला भागवताचार्य म्हणतात रामायणाचं आचरण करणाऱ्याला रामायणाचार्य म्हणतात तर विनोदाचार्य कोणाला म्हणतात विनोदाचं आचरण हसू ज्यांनी केलं जीवनाचं त्यांना काय म्हणतात विनोदाचे आपल्या जीवाचं आणि श्रोत्याच्याही जीवाचं ज्यांनी काय करून टाकलं हसू करून टाकलं त्यांना विनोदाचार्य म्हणा आचार्य शास्त्रार्थम आचुनोती स्वयमेव आचरेति इति आचार्य हा शास्त्रार्थम आचुनोती शास्त्राचा अर्थ जीवनात उतरून स्वयं आचरेति स्वतः त्याचं काय करतात अर्थ आपणची होणी मूर्त अनुष्ठाने जगात येत वडील दे त्याच्यात ते तुका बराय सांगतात ना बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया वर्ताया आम्ही वैकुंठवाशी आलो याची कारणाशी बोलिले जे ऋषी म्हणून त्याला आचार्य म्हणतात असे तुम्ही आचार्य आहात समस्त सुरवरया सुर म्हणजे देव ऐका नाही देव आहे त्यांना सुर म्हणतात त्या सगळ्या देवामध्येही तुम्ही श्रेष्ठ असलेले भगवान विष्णू सगळ्या देवात काय आहे आता हे वर्णन गुरुचं चाललंय हे ब्रह्माशी माझे गुरु एकरूप आहे ब्रह्मस्वरूप आहे असं जाणून काय आहे समस्त सुरवरया सगळ्या देवामध्ये तुम्ही श्रेष्ठ आहात प्रज्ञा प्रभात सूर्या सुखोदया प्रज्ञा प्रभात सूर्य ऐका नाही महाराज ऐका डोळ्याला जर पाहायचा असेल तर नुसते डोळे असून चालत नाही प्रकाश लागतो डोळा देखनाची आहे बरी त्याशी सूर्य नव्हता साई ऐका नाही त्याला उजाडाची गरज आहे ऐका नाही जेवायला सिद्ध वस्तू देखून नाही सिद्ध जेवायला बसल्यावर गपकन लाईट गेली आता डोळे नाहीत का पुढे वस्तू नाहीत का आहेत पण दिसतात का नाही दिसत नाही डोळ्यालाही सहकार्य लागतं कुणाचं प्रकाशाचं तसं बुद्धी मला बुद्धीलाही ज्ञान कळतं पण बुद्धीलाही सहकार्य लागतं बुद्धी जडच हो प्रकृतीच कार्य बुद्धी काय अंतकरण काय चेतन का जडच आहे हे कोणाचं कार्य आहे सगळं प्रकृतीचं बुद्धी जड आहे पण त्या प्रज्ञेला म्हणजे बुद्धीचे सुद्धा तुम्ही सूर्य आहात म्हणजे बुद्धी जसं या डोळ्याला दिसण्याकरता प्रकाश लागतो सूर्य लागतो तसा बुद्धीलाही सूर्य लागतो पाहण्याकरता तो सूर्य कोण आहात तुम्ही आहात बुद्धीचे जय काय आहात तुम्ही सूर्य आहात विशेष प्रकारच्या बुद्धीचं ऐका नाही प्रातःकाळच्या सूर्य म्हणजे बुद्धीलाही ज्ञान देणारे कोण आहात बुद्धीचा जनिता म्हणजे जन्म देणारा आहे का नाही बुद्धीलाही ज्ञान देणारे सुखोदया आणि म्हणून तो मागणी दुर्बुद्धी ते मना कदानुपजो तिथूनच सगळं ते सुखोदया सुखाचा काय करणारे उदय करणारे मला संत नेहमी सुख काय करत राहतात वाढवत राहतात 12व्या अध्यायात म्हटले ना सुखाचा उदय करणारे संत आहेत आहे का नाही जय जय वसुदेव उदय अनवरत आनंदे वर्षतीये अनवरत म्हणजे सतत आनंदाचा काय करणारे आहात
वर्षाव करणारे आहात, सुखवताय. अनवरत पुन्हा आवर्त अनवरत सतत, ठीक आहे. जय जय सर्व विसावया सोहम भाव सोहावया नाना लोक हेलावया समुद्रातो. जय जय सर्व विसावया, जय जयकार असो, जय जयकार असो तुमचा. कशा आहात तुम्ही? सर्व विसावया, सर्व तुमच्या ठिकाणी विश्रांती. त्या सृष्टीचा नाच झाल्यानंतर सगळं काय होऊन जातं, त्याच्यामध्ये लय होऊन जातं. विसावया सोहम भाव सोहावया. सोहम भाव, सोहम भाव म्हणजे तो परमात्मा मी. सोहम सोहम सोहम, आहे का नाही? कोहम सोहम, मी कोण आहे. असंच होते, मी कोण आहे हे परवडलं. मी कोण आहे हा भ्रम नाही, हे अज्ञान आहे. हे का नाही? हे काय आहे? अज्ञान. आणि भ्रमापेक्षा अज्ञान परवडलं. भ्रमज्ञानापेक्षा अज्ञान काय होतं? कधी चांगलं. कारण अज्ञान घालवायला सोपं आहे, भ्रमज्ञान घालवायला सोपं नाही. आपल्याला जे झालंय ते अज्ञान नाही. आपल्याला पहिले होतो अज्ञानात, आपण अज्ञानात होतो. पण मग अज्ञानातून आपण कशात गेलो? ब्रह्मज्ञानात गेलो. आणि ब्रह्मज्ञानातून ज्ञानात आणणं काय? मग ब्रह्मज्ञान नाही नाही नाही, ब्रह्मज्ञान घालणं एवढं सोपं नाही. आणि मग ब्रह्मज्ञानातून देहोहम हे ब्रह्मज्ञान, आणि मग देहो हम हे घालवायचं. आणि सोहम देह मी नाही तर ते ब्रह्म तत्व काय आहे? मी आहे. अशा जाग्यावर नेणारे त्या सोहम भावाला सुशोभित करणारे तुम्ही आहात. म्हणजे सोहम भावाची शोभा कोण आहात? तर तुम्ही आहात. अशा प्रकारचं गुरुचं वर्णन करता. नाना लोक हेरावया समुद्रात, तुम्ही समुद्र आहात. हे नाना प्रकारचे जीव मात्र रूपी लाटा ज्याच्यावर खेळत राहतात, असे तुम्ही सगळ्याला आधारभूत असलेले काय आहात? समुद्र आहात. ऐकेगार्थ बंधू निरंतर कारुण्य सिंधू विशद विद्यावत वल्लभाजी. ऐकेगार्थ बंधू, ऐका तुम्ही कसे आहात? आर्त बंधू, आर्त दीन झालेले ज्यांचे काय आहात? बंधू. बंधू म्हणजे बंधू कोणाला म्हणतात? बंधू जो बंधनातून मुक्त करतो त्याला काय म्हणतात? बंधू म्हणतात. काय तोडी बंधनाचा ठाऊ जगत बंधू ऐसा भाव आहे. जो बंधनातून नेऊन तो जगाचा काय असतो? जगत बंधू त्याला म्हणतात. बंधू म्हणजे बंधनातून सोडणारा, आहे का नाही? तुम्ही कुणाचे बंधू आहात? आर्त बंधू. अर्थ कोणाचे बंधू नाही तुम्ही, अर्थ तीन झालेल्या. तीन शब्दाचा अर्थ ज्यानं कोणाचाच आश्रय ठेवला नाही त्याचे तुम्ही बंधू आहात. आहेच ते. निरंतर कारुण्य सिंधू, तुम्ही करुणांतीचे काय आहात? समुद्र आहात. आणि निरंतर ते समुद्रभर करुणा आहे तुमच्याजवळ. विशद विद्यावत वल्लभाजी, शुद्ध जी ब्रह्मविद्या आहे त्या ब्रह्मविद्येचे तुम्ही वल्लभ आहात. वल्लभ, वल्लभ म्हणजे पती, पण नुसता पती नाही, अत्यंत आवडणारा पती. ही विद्या तुमच्या जवळ राहते. विद्या तरी मला ज्ञान ब्रह्मज्ञान कोणाजवळ राहतं? संताजवळच राहतं. दुसरं कुठं राहणार येते? आहे का नाही? तुझा या प्रतीला पशी दया विश्व हे विषयी प्रगट तैकरीशी आगवेशी तू दया प्रतीला पशी. देवा काय तुमचं नवल आहे? तुम्ही ज्याच्यासाठी लपता, म्हणजे तू लपशी म्हणजे तुम्ही लपता नाही, इकडून घ्यायचा आपल्याकडून. ते आपल्यासाठी देव काय झालेला आहे? लपलेला आहे. तू ज्याला लपलेला आहे त्या विश्व हे विषयी त्याला काय दिसतं? विश्व दिसतं, आहे का नाही? आणि प्रगट तैकरीशी आगवे, तू प्रगट झाला की आगवेची तू पाहिले मागे एवढ्या वेगळ्या अंतराला, आहे का नाही? मागे पाहिलं की मग त्याला निघून तू मग सगळं विश्व. आणि मग अशा प्रकारचा तू सगळा होतो की पुढीलाची दृष्टी चोरीचे हा दृष्टी बंद होणे म्हणजे परे नवल लाग तुझे जे आपण बेचोरे. महाराज गारुडी असतो, गारुडी तो हे करणारा, खेळ करणारा. हे काय करतात? नजरबंदीचा खेळ. नजरबंद, दृष्टीबंद म्हणजे नजरबंद. ते महाराज किती काय काय माणसं, आता मी टकच पाहणारा मा कोणा बोधू कोणा माया ऐशिया आपे आप लाघव्या नमो तुझ. आपल्या गुरुवर्यांना नमस्कार करत असताना माऊली ज्ञानोबा म्हणतात की तुम्ही नजरबंदीचा खेळ करणारे आहात. आणि नजरबंदीचा खेळ करणारा तुम्ही नवल आहे तुमचं, जे आपण पे चोरी स्वतःची दृष्टी काय करून घेता? चोरून घेता. का अशा प्रकारे स्वतःची दृष्टी चोरता? तर सांगता तूची तू सर्व या सगळ्यामध्ये कोण आहे? तर तूच आहे. जीवरूपानं तूच आहे. पण मा कोणा बोलू कोणा माया, पण कोणाला त्या तुझ्या स्वरूपाचा बोध म्हणजे ज्ञान झालेला आहे की मी जीव नाही, मी आत्मतत्व आहे. आणि कोणा माया,
आणि कोणाला या मायेत काय करतोय, गुंतून टाकतोय. ऐशिया आपे आप लागव्या नमो दोष, असा स्वतः तू लाघव करणारा म्हणजे फसवणारा आहेस. अशा प्रकारे तुम्हाला नमस्कार असो. जाणो जगी आपोवली ते तुझ्या बोला सुरत झाले, तुझे क्षमत्व आले पृथ्वीशी. जाणो जगी आपोवली, द्रवरूप पाणी आहे, पण त्या पाण्याच्या ठिकाणी जे द्रवपणा आहे ते तुमच्यापासून आलेला आहे. ते तुझे क्षमत्व आले पृथ्वीशी. पृथ्वीच्या ठिकाणी क्षमा नावाचा जो गुण आहे, तो क्षमा नावाचा गुण कुठून आलेला आहे, तुमच्यापासूनच आलेला आहे. रविचंद्रादी शुक्ती उदय करते त्रिजगती, ते तुझ्या दिप्ती तेज तेजा. रवी तेजादी शुक्ती, रवी सूर्य आहे का नाही, चंद्र आणि शुक्ती म्हणजे शिंपले, हे उजेड देतात आहे का नाही, शिंपला चमकतो. आणि हे जे उदय करीती त्रिजगती, उदय म्हणजे प्रकाश, या त्रिजगती प्रकाश करीती ते तुझ्या दीप्ती तेज तेजा, ते तुझ्या तेजामुळे काय देतात, प्रकाश देतात. जे चळवळी जे आणले ते दैविकेनी जिनी जवळे, नव तुझ माझी खेळेल पेथपे. चळवळी जे आणले, जे वारा जो जीवन चालवतो सगळ्यांचं, चळवळी जे म्हणजे चालवतो आहे का नाही, तो कोणाच्या बळानं, तुझ्याच बळानं, देवाच्याच बळानं आहे का नाही. नव तुझ माझी खेळेल पेथपे, आणि तुमचं स्वरूप किती मोठं आहे, तर आकाश सुद्धा तुमच्यात येऊन लपण डाव खेळतं. म्हणजे एवढं मोठं तुमचं काय आहे, स्वरूप आहे. किंबहुना माया असोस ज्ञानजी तुझे ने डोळस, असो वानाने सायास श्रुतीशी हे. किंबहुना हर काय सांगावं, माया असोस आहे का नाही, ज्ञानजी तुझे ने डोळस आहे का नाही, मायेला असोस करणार ज्ञान हे, किंवा मायेला दाखवणार ज्ञान सुद्धा कोणामुळे येतं, तुमच्याचमुळे येतं आहे का नाही. हे असो वानने सायास, हे जाऊ द्या, तुमचं वर्णन जास्त करणं का, श्रुतीशी वानने सायास. श्रुतीला सुद्धा तुमचं वर्णन करताना काय आले, कष्ट झाले, नाही वर्णन करता आलं आहे का नाही. वेद वाणुनी तवचे सांग, जाऊन दिशे तुझे अंग, मग आम्हाता या मुग येके पांती. वेद वाणुनी तवचे सांग, वेद वर्णन करत 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 निघाला, पण तोपर्यंत वेदानं वर्णन केलं, जवन दिशे तुझे अंग, तुझ्या मूळ स्वरूपापर्यंत येत नाही तोपर्यंत. तिथं आला, पुढे मौनावाला, मला तिथं आला, आणि मग आम आता या मुग येके पांती. ते एक म्हणे पा, मुख खाऊन गप्प बसली म्हणजे न बोलली आहे का नाही. महाराज मग आम्हाला तुझ्या स्वरूपाविषयी बोलता येत नाही, आणि वेदाला सुद्धा काय होत नाही, बोलता येत नाही. मग एकाच पंक्तीला बसतो आम्ही, जे कारणावाचे ठाई पाहता धर्माचा पाडू नाही. महानदी काही जाणी जाते, ज्या वेळेला एकार नव होतो, एकार नव झाला तरंग बुडाला. एकार नव म्हणजे सगळी जलमय सृष्टी होते, ब्रह्मलोकापर्यंत हे पाणी काय होतं, जात, सगळ्याचा नाश होतो. आणि मग तिथे एक थेंब सुद्धा बिना जागा, एक थेंब बसेल एवढी जागा सुद्धा बिना पाण्याची राहत नाही. मला त्या ठिकाणी मग आपली पूर्ण नदी कुठं असेल बरं, तिथं सापडेल का, आता कुठं, तिथं कशाची महानदी काही जाणी जाते, नद्या तिथे वेगळ्या राहतात का, सगळं काय होऊन जातं, एकमय होऊन जातं. का उदया भासवत चंद्र जैसा खतो, आम्हा श्रुती आत तो पाडू असे. उदयल्या भासवत, सूर्य उगवला, सूर्य उगवल्यानंतर चंद्र जैसा खतो. मग चंद्र काय आणि आग्या काय, चंद्राचा उजेड राहत नाही आणि आग्याचाही उजेड राहत नाही. तसं श्रुती आणि आम्ही तुझ्या स्वरूपाकडे आलो की दोन्ही सारखे, आम्हालाही बोलता येत नाही आणि श्रुतीला सुद्धा बोलता येत नाही. आणि तुझ्या ठावमुळे जत परेश वै खरी बुडे, तो तू मागून येतो देवा नावाशी, आणि तुझ्या ठावमुळे का बोलता येत नाही, कारण तुझ्या स्वरूपात जवळ आल्यावर तू येतच राहत नाही, आणि बोलण्याकरता काय लागतं, तू येत लागतं. तुझेपणाचं ठिकाणच मोडून जातं, आणि तुझ्या स्वरूपाच्या ठिकाणी आल्यानंतर जेत परेशी वैखरी बुडे. चारवाने परापश्यंता, मध्यमा आणि वैखरी, त्याच्या रिवाण्या बुडून जातात. परेशी म्हणजे परा आहे ज्याच्या आधी त्या सगळ्या वाण्या काय होतात, आणि बोलण्याकरता काय लागते, वैखरी कैशेनी सांगे पर्याय ही परते, जे पर्यावाणीच्याही जे काय आहे पलीकडे आहे.
मग कोणी तोंडे वाणावशी आता वाणीच नाही राहिली, वर्णन करण्याकरता वाणी लागते, मग कोणी तोंडानं वर्णन करावं? परी वैखरी दुरी कौशल्य उदरी तू परे उनी परी वैखरी उनी दुरी लांब आहे. या लागे आता. मग आता काय करणार तुम्ही? आता एक करणार. माऊली म्हणतात या लागे आता स्तुती सांडोनी निवांता चरणी ठेवी जे माथा याची भले. आमच्या करता एक चांगले स्तुती सांडोनी. तुमची स्तुती काय करावी? करून सोडून द्यावी. आणि काय करावं? निवांता निवांत राहून चरणी ठेवी जे माथा. आहे का नाही? फक्त तुमच्या पायावर काय ठेवावा? माथा ठेवावा. याचा अर्थ तुम्हाला शरण यावं. तुका म्हणे तुझी एक आयसा ऐशी तव वाचा झाली नाही. बरोबर आहे का नाही? मग तुका म्हणे जरी दावीशी आपणा तरीच नारायणा कळोयशी. जरी आपणा दावीशी जर तुझी इच्छा असली दाखवण्याची तर आम्हाला काय होईल? तू कळशील. तुका म्हणे कृपा करेल नारायण जरी हेची ज्ञान ब्रह्म होय. बरोबर आहे का नाही? मग तुझी जर मग आम्ही एक करावं, तुला शरण यावं. माथा ठेवी याचा अर्थ तुला काय व्हावं? शरण यावं. आम्ही तुला निवांत फक्त सगळं सोडून तुला शरण आलेलो आहोत. तरी तू दैशी आळशी दैशिया नमोजी श्री गुरुराया मज ग्रंथोत्तमी फळावया व्यवहारा होई जैसा आहासी तैशिया. असा आहेस का तसा आहेस? जसा असेल तसा असेल. 11व्या अध्यायात अर्जुन म्हणतोय ना, देवा तुला समोरून नमस्कार असो, तुला पाठीमागून नमस्कार असो, समोरून नमस्कार असो. आणि समोरून नमस्कार असो म्हटल्यावर अर्जुनाच्या लक्षात आलं, म्हणला देवा तुला पाठ पोट आहेच का नाही मला माहित नाही बुवा, फक्त आमच्या समोर आहेस म्हणून आम्ही काय करतोय? समोरून नमस्कार करतोय. जैसा तैशिया, तू जसा असशील तसा असशील. नाही का नाही? पण आता असे गुरुवरी असलेले तुम्हाला मी नमस्कार करतो. मला एक काम करा, काय? मज ग्रंथोद्यम फळावया व्यवहारा होई. मला करायचा आहे धंदा. माऊली ज्ञानोबा काय म्हणतात? उद्यम म्हणजे धंदा, व्यवसाय, व्यवहार. पण माझ्या जवळ नाही भांडवल. आणि मग व्यवहार म्हणजे धंदा करायचा आहे, पैसा नाही. मग एखादा काय पाहावा लागतो? सावकार पाहावा लागतो. मग मला व्यवसाय करायचा आहे. काय धंदा करायचा आहे? ग्रंथोद्यम, ग्रंथ निर्माण करण्याचा मला उद्योग धंदा करायचा आहे. तुम्ही काय करा? तो ग्रंथाचा व्यवसाय फळाला येण्याकरता व्यवहारा होईल. व्यवहारा म्हणजे सावकार मला देणार आहे. तुम्ही काय करा? वा काय पाहिजे तुम्हाला? ग्रंथाचा जर व्यापार करायचा असेल तर मला तुमच्या कृपेचं काय पाहिजे? भांडवल पाहिजे. आता कृपा भांडवल सोडी बरे मती माझी पोतडी करे ज्ञानपत्य जोडी थोरा माते. आता कृपा भांडवल सोडी. आता कृपेचं भांडवल काय करा तुम्ही? सोडा. चिक मोडा तुमचा आता कृपेचा द्या मला. म्हणजे मला मी घेऊनच आलोय. लिहायला काय आणलंय? पोतड. घरी मती माझी पोतडी, माझी बुद्धी रूपी पोत काय करा तुम्ही आता? भरा. आणि काय करा? काय करी? ज्ञानपत्य जोडी थोरा माते. ज्ञान प्रधान काव्याची प्राप्ती करून मला करून देऊन मला समर्थ बनवा. अशा प्रकारचं माऊली मागताय. मग असं जर तुम्ही केलं तर मग मी संसरेन तेने करेन संताशी कर्णभूषणे लेववीन सुलक्षणे विवेकाची. मग मी संसरेन तेने, मग मी सावरेल. कारण भांडवल आल्यावर माणूस काय होतो? सावरतो ना. पैसा असल्यावर काय अडचण नाही. संसरेन तेने. आणि काय करेल? त्या संपत्तीवर तुम्ही दिलेल्या धनावर मी सोनं खरेदी करील. आणि त्या सोन्याचे काय करेल? अलंकार करेल. आणि त्या अलंकार कुणाला घालील? तर संतांना घालील. आहे का नाही? संतांना घालील. करेल संताशी कर्णभूषणे. पण दुसरे अलंकार करणार नाही. कानातले कुंडल तेवढे करील. कर्णभूषणे. कर्णभूषण कानातली भूषण. कर्ण म्हणजे कान, कानातले भूषण. हो पण तुम्ही सोनं कोणतं खरेदी करणार? विवेकाचं सोनं खरेदी करणार. तुमच्या मला कृपेच्या भांडवलावर मी विवेक खरेदी करणार. आणि त्या विवेकाचे लेववीन सुलक्षणे चांगल्या प्रकारचे सुंदर अलंकार करून संतांच्या कानात ते अलंकार घालेल. याचा अर्थ काय?
याचा अर्थ हाच आहे की ज्ञानेश्वरीत माऊली ज्ञानोबरायांनी विवेकाचे अलंकार केले, पण ते संतांच्या कानात घातले. कर्ण भूषणे लिहून पण कोणाशी? संताशी. हे महत्वाचं आहे. आता 18व्या अध्यायात आहे ते गीता कोणाला सांगावी आणि मला त्याचा एक हे गीता शास्त्र काय तुझला जरी पार्था शास्त्र सर्व पार्था ते माझ्या भक्ता असं आहे ना, माझ्या भक्ताला सांग का नाही. मग मी विवेकाची जे गीतार्थ निदान काढू माझे मन सुयेष्णेहांजना पुढेतो. मी गीतारूपी अर्थाचा ठेवा काढायचा आहे, पण गीतारूपी अर्थाचा ठेवा जर गुप्त आहे आणि तो काढायचा असेल तर माझ्या डोळ्यात अंजन लागेल. हे का नाही, दिव्यांजन लागतं. दिव्यांजन एके वेळा डोळा घालिता, कृष्णांजन एके वेळा डोळा घालिता, आढळ तिमिर दुःख गेले फिटले भ्रांतीचे पडल. अंजन लागतं. हे का नाही, डोळा पाताळीचे निदान दावील किर अंजन परी व्हावे लोचन पायाळाचे. तो पायाळू पाहिजे आणि नुसता पायाळू नाही, दावील किर अंजन. पुन्हा काय लागतं? अंजन लागतं. नाही का नाही. मग तुम्ही काय करा, मला गीतारूपी अर्थाचा ठेवा काढायचा आहे तर माझ्या डोळ्यामध्ये तुमच्या प्रेमाचा अंजन घाला. सुई स्नेहांजन, स्नेह अंजन, प्रेमाचं अंजन, तुमच्या कृपेचं अंजन मला घाला, काजळ मला घाला आणि मला तो ठेवा काढवायला दृष्टी द्या. हे गवाक सृष्टी एके वेळे देखतो माझे बुद्धीचे डोळे, ऐसा उद्योज निर्मळे कारण निबिंबू. वाक सृष्टी एके वेळे देखतो माझे डोळे. या माझ्या डोळ्यानं सगळी शब्द सृष्टी एकाच वेळेला पाहावी असं निर्मळ करुणेचा वर्षाव तुम्ही माझ्यावर करा. अशी माऊली म्हणताय. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ काव्य होय सफळ, तो वसंत होई स्नेहाळ शिरोमणी. माझी प्रज्ञा वेली वेल्हाळ, माझी प्रज्ञा म्हणजे बुद्धी, माझ्या बुद्धीची वेल खूप विस्तारित झालेली आहे, विस्तारलेली आहे. पण काय, त्या बुद्धीला बुद्धी विस्तारली पण त्या बुद्धीला अद्याप फळ आलेलं नाही. महाराज माऊली ज्ञानोबा म्हणतात, हे बघा किती आपल्या ज्ञानाचा आपण बुद्धीचा विस्तार केला पण जर फळ आलं नाही तर तो विस्तार काय जातो. लावले महाराज बडक्याचे इल लावले 2 एकर हरिविन आहे का नाही. महाराज 2 एकर बडक्याचे इल लावले, पाणी घालून खत घालून सगळं केलं आणि म्हणजे ते बीज असं निघलं की त्याला काय येत नाही, फळ येत नाही. काय करावं लागेल ते उपटून टाकावं लागेल. दुसरं काय करणार आहे त्याला? काय काम आहे, उपटून टाकावं लागेल. मग तुम्ही मला फळ येतं ऐका. बनकर झाडे शिंपे जीवेसाठी पाडोनी जन्मे काढी आठी परी फळेशी तैची भेटी जै वसंत पावे. फळ येण्याकरता कोण यावा लागतो? वसंत यावा लागतो. तर माझी ही बुद्धीची वेल जी विस्तारलेली आहे या बुद्धीच्या वेलीला काव्य होय सफळ, काव्य रूपी फळ यायचं असेल तर गुरुवर्य तुम्ही काय करा, वसंत होई. तुम्ही काय व्हा? वसंत व्हा. माझ्या बुद्धीला काव्य रूपी फळ आणा. स्नेहाळ शिरोमणी, तुम्ही स्नेहाळाचे काय आहात? शिरोमणी आहात. प्रेमाचे, प्रेम करणाऱ्याचे तुम्ही मुकुटमणी आहात. प्रमेय महापुरे हेमती गंगा येतोरे तैसा वर्ष उदारे ठेविनी. तुमच्या दृष्टीतून पावसाचा वर्षाव होऊ द्या आणि माझ्या या बुद्धी रूपी गंगेला प्रमेयाचा महापूर येऊ द्या. नुसता पूर नाही, महापूर. प्रमेयाचा, प्रमेय म्हणजे सिद्धांत, सिद्धांताचा काय येऊ द्या? महापूर येऊ द्या. आता आले महापूर. लई महाराज भाग्यवान येत आपण, खोटं नाही खरं. तुम्ही आता बातम्या पहा कधी महाराज लोक एका माणसाचं काल त्याचं 5 एकर सोयाबीन गेलं तर ते आंबरडा पुढू लागला होता. काहीच नाही राहिलं, म्हणजे सोयाबीन उभी नाही राहिली, दिसत ना त्या रानात की सोयाबीन होती का काय. सगळं वरून गाळ बसून सगळं काय झाला. शासनाने मदत करावं. शासनाने मदत सुरू केली, 3,500 रुपये हेक्टरला खत लागलं 1,000चं. ते देऊन देणार किती कोणाला देणार, द्यायचा काय दोषी, काय देणार, बरोबर आहे का नाही. कुठून देणार, एवढं कुठून देणार आहे का नाही. आणि म्हणून किती महाराज महापूर नाही का नाही, महापूर येऊ द्या म्हणले. पण सिद्धांताचे महापूर बुद्धीत येऊ द्या.
आहे का नाही? अगा विश्वेक धामा तुझा प्रसाद चंद्रमा करुमज पौर्णिमा स्फूर्ती जी हे विश्वेक धामा धाम 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 आहे का नाही? देवी राहते त्या ठाण म्हणतात आणि देव राहतो त्या ठिकाणाला धाम म्हणतात. चारो धाम देवीचं ठाण आणि देवाचा धाम. तुम्ही धाम आहात धाम, पण कोणतं काय राहणारे विश्वेक धामा सगळं विश्व जिथं वास्तव्याला आहे अशी विश्वाची तुम्ही काय आहात धाम आहात, विश्वाचा आधार आहात. तुमचा चंद्रमाचा प्रसाद काय चंद्र पौर्णिमेला पूर्ण आला की समुद्राला काय येते भरती येते. तसं तुमची कृपा माझ्यावर झाली की मला सिद्धांताची काय येईल भरती येईल. वसंडून वाहते सिद्धांत जे अवलोकेली या माते उन्मेष सागरी भरते वसंडेर स्फूर्ती तेर संवृत्तीचे. तुम्ही जर माझ्याकडे प्रेमाची दृष्टी टाकली मला माझ्यावर अवलोकलं म्हणजे दृष्टी टाकली तर माझ्या बुद्धी रूपी सागरात अशी स्फूर्ती येईल या रसाची की नवरसी भरवी सागर आणि ती ओसंडून वाईल असं होईल तुमच्या कृपेनं. तर असं माऊली ज्ञानोबा आहे तुमची कृपा करा माझ्यावर स्नेहाची दृष्टी टाका वगैरे म्हणायला लागले. निवृत्तीनाथांनी आता बोलायला सुरुवात केली. तव संतोषोनी श्री गुरुराजे मनितले विनंती व्याजे मांडिले देखोनी तुझे स्तवन मिशे. हे असो आता वांजटा तो ज्ञानार्थ करुणी गोमटा ग्रंथो दावी उत्कंठा भंगून येदी. तव संतोषोनी श्री गुरुराजे मनितले. निवृत्तीनाथ काय झाले आता संतुष्ट झाले आणि संतुष्ट होऊन निवृत्तीनाथांनी मनितले सांगितलं. म्हणलं काय म्हणलं कुणाला म्हटले माऊली ज्ञानोबारायांना काय म्हणले विनंती व्याजे मांडिले ते कोणी तुझे स्तवन. विनंतीच्या स्तुतीच्या निमित्ताने जे वेगळा विषय माऊलींनी मांडलाय. आता ग्रंथ राहिला बाजूला आणि गुरुचंच काय चाललंय स्तवन चाललंय. तर हा मूळ विषय सोडून स्तवनाचा विषय जो दुसरा मांडलाय हे ऐकून निवृत्तीनाथाला ते राहवलं नाही. निवृत्तीनाथ म्हणतात हे असो आता वांजटा. काय म्हणजे माऊली ज्ञानोबरायांना वांजटा. वांजटा म्हणजे फळ नाही महाराज नाही म्हणजे जो विषय बोलायला पाहिजे तो विषय न बोलता इतरत्र बोलणं म्हणजे वांज बोलणं नाही आहे का नाही. काय अगा बोलणीच्या राणी हिंडता फळरिया अक्षराची वार्ता मोठी फळरिया अक्षराची वार्ता बरोबर आहे का नाही. काय वांजट बोलणं बस झालं. आता काय करा तो ज्ञानार्थ करून गोमटा तो गीतेचा जो अर्थ आहे ज्ञानाचा जो अर्थ आहे तो काय करा गोमटा गोड असा तुम्ही आम्हाला सांगा आणि ग्रंथ उदावी. आणि ग्रंथात ज्ञानेश्वरी सारखा ग्रंथ आम्हाला दाखवा. उत्कंठा भंगून येते. आमच्या उत्कंठा आता भंगू देऊ नका. उत्कंठा भंग पावते महाराज. काही माणसं पाहतोय एखाद्या वेळेला एखाद्याचं कीर्तन ऐकायला उत्कंठेनं जावं आपण काहीतरी आता ऐकायला मिळेल आणि त्याला अर्धा तास लोकांचं स्तवन करावं. मग ऐकणाराची जी उत्कंठा आहे ती काय होऊन जाते भंगून जाते. लोक दांबळ्याला यायला लागतात. त्या दिवशी गंगापूरला जेवायला बसलो आम्ही. एक माणूस जवळ होता. सहज मी रूपाचा बसल्या वाढत आपल्या रूपाची चालू म्हणू लागलो. तेव्हा एकदम भारी चालू म्हणले महाराज. तीच मला थोडं सांगितलं असं 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 तसं ते सांगू लागला. तेवढ्यात मग त्यानं सांगितलं म्हणे महाराज मी नेवाशाला सप्त्याला गेलो होतो म्हणे आता याच्या अगोदर. एका मोठ्या महात्म्याने ते नावही सांगितलं पण मोठ्या महाराजांना सप्ताह ठेवला होता. महात्म्या सप्ताह ठेवला होता पण इतका वैतागलो म्हणे मी 2-4 दिवसातच वापस आलो. म्हणलं का म्हणे जीव येऊ लागला तेव्हा अर्धा पाऊण तास काय करू लागला सांगून लागला. यानं हे दिलं त्यानं ते दिलं त्यानं असं केलं त्यानं तसं केलं. याचं वर्णन त्याचं वर्णन बोर झालं म्हणजे आपल्याला इथलं आवडलं. सुरू की सुरू याचे पुन्हा कोणाचं नाव नको कोणाचं वर्णन नको कोणाची स्तुती नको. उत्कंठा भंग पावते ना आहे का नाही. उत्कंठा भंगो नेती. हा उत्कंठेत काय करू देऊ नका आमच्या भंग होऊ देऊ नका नाही का नाही. आणि एकदा उत्कंठा भंग झाली की मग किती चांगलं सांगितलं तर ऐकावं वाटत मन उदास झालं की झालं नाही का नाही. माऊली ज्ञानोबा आहे असं म्हटलं. असं निवृत्तीनाथ म्हणल्यानंतर माऊली ज्ञानोबा आहे म्हणतात होकाजी स्वामी याची पाहत होतो मी जे श्रीमुखे म्हणा तुम्ही ग्रंथ सांग. माऊली म्हणतात मग याची तर वाट पाहत होतो मी. विकास करून करू लागलो की तुम्ही तुमच्या मुखातून म्हणावं की आता काय कर ग्रंथ सांग. तुमची आज्ञा आली
की मग मी ग्रंथ सांगायला आता मोकळा झालो. माऊलीचं कसं झालं? सहज दुर्वेचा डेरू अंगेची तवा मरू वरी आला पुरू पियुष्याचा सहज दुर्वेचा डेरू. दुर्वा म्हणजे हराळीचा बेट आमरे महाराज. आता तरी या ट्रॅक्टरांना जरा मर आणली त्याच्यावर, नाही तर पहिल्यांदा काय होतं सगळं अमरू दुर्वेचा डेरू अमर पाहिला असतो. त्याच्यावर अमृत पडलं होतं म्हणा ते समुद्र मंथनाच्या वेळेस तो अमर, आणि त्याच्यावर पुन्हा पूर आला, तो पूर आला अमृताचा. आता मरतय का ते? मरत नाही. वरी आला पुरू पियुषाचा. तर त्याप्रमाणे माऊली ज्ञानोबरायांना ग्रंथ सांगायचा आधीच उत्साह, आणि त्याच्यात गुरुची आज्ञा म्हणजे अमृताचा आलेला पूर. पुन्हा माऊलीचा सांगण्याची जी हाव आहे ती काय झाली? वाढली. तरी आता येणे प्रसादे विन्यासे विदग्धे मूळ शास्त्र पदे वाकाने तरी आता येणे प्रसादे. या गुरूंचा जो मला प्रसाद मिळाला त्या प्रसादाने मी काय करेल? विन्यासे म्हणजे विस्ताराने, आणि विदग्धे म्हणजे स्पष्ट आणि विस्तारानं मूळ शास्त्र पदे वाकाने. मूळ जी गीताशास्त्र आहे त्या गीताशास्त्राची जी पद आहे त्याचं काय करेल? विस्तार व्याख्यान करेल. परिजीवांतरीकडे जैशी संध्या आचिडवणी गुडे ना श्रवणी तरी चाडी वाडी दिशे, पण ते ग्रंथ असा निर्माण करेल जीवा अंतुलीकडे जैशी संध्या आची दोन्ही गुडे. विषय इतका विस्तारानं सांगेल. एवढा मला काही महात्म्याचं तुम्ही एखाद्या ज्ञानी महात्म्याचं नुसतं ऐकलं ना तर कधी आपण असे जातो. प्रेमानंद बाबासाहेब बघा, कधी कधी आपल्या मनात प्रश्न असतो आणि तो प्रश्न विचारायला आपण तिथं जावं. प्रश्न आपल्या जवळ असावा, आता विचारायचा आहे, पण त्यांचं व्याख्यान अगोदर मग प्रश्न विचारायचा. तर व्याख्यानच इतकं स्पष्ट असतं की पुन्हा प्रश्नच राहत नाही. त्या व्याख्यानातच प्रश्नाचं उत्तर काय होऊन जातं? मिळून जातो. इतकं स्पष्ट त्या विषयावर बोलतात की मला श्रोत्याच्या मनातले प्रश्न काय होऊन जातात? मिटून जातात, संपून जातात. माऊली म्हणतात मी असा ग्रंथ निर्माण करेल. कसा ग्रंथ निर्माण करेल? तर जीवा अंतुली करे संदेहाची टोनी पुढे. तुमची संशयाची नाव काय होऊन जाईल? त्या जीवाच्या अलीकड, म्हणजे मनात संशय येण्याच्या अगोदरच संशय काय होऊन जातील? नाही होऊन जातील. नाही परत काय संशय येण्याकरता सुद्धा कृपा लागते. संशय येण्याकरता सुद्धा काय लागते? संशय कोणती? संशय नाही तर ती म्हणजे देवावर संशय घेणाऱ्यावर देवाची कृपा आहे, त्याच्यावर कृपाची म्हणा, कारण त्याला यमलोक भरायचा आहे ना. त्यात सगळे बंगले सगळ्या फल्या सारख्या भरल्या पाहिजे का नाही? आहे का नाही? पण मला प्रश्न निर्माण होण्याकरता ही विषयात ज्ञानाच्या विषयात प्रश्न निर्माण होण्याकरता हे काय लागतात? काही कळावं लागतं, काही कळायचं असं लागतं. कृपाच लागते महाराज. फुकट कसं काय संशय निर्माण होतो? एकदा राऊत बाबा म्हणले होते, आम्ही कीर्तन झाले होते, डायरेक्ट म्हणतो कोणाचा काही शंका असेल तर विचारा. आम्हाला माहिती म्हणले की लोकांजवळ शंकाच नाही. त्यांनी सांगितलं ते म्हणले आमची हिंमत आहे का काशीला जाऊन म्हणाले की कोणात काही संशय असेल तर विचारा. काशीला कसं काय म्हणू आम्ही जे म्हणतोय खेड्या पाड्यानं त्याचं कारणच ते की आम्हाला माहिती लोकांनी एकच संशय महाराज पाणी पडन का पोरग होईल, दुसरा काय नाही, संशयच नाही. जर तुमचा संशय काय होऊन जाईल? मिटून जाईल. आणि एकदा संशय मिटला रे म्हटला की श्रवणी चाड वाढेल. श्रवणाची इच्छा काय होत जाईल? पुन्हा वाढत जाईल. अशा प्रकारचा ग्रंथ मी निर्माण करेल. तैशी बोली साचारी अवतरो माझी माधुरी माल मागुनी घरी गुरु कृपेच्या, तशी माझं बोली साचारी आवतो. खरोखर माझं असं बोलणं तयार हो अशी तुम्ही कृपा करा. माझी माधुरी माले मागुनी घरी गुरु कृपेच्या. माझ्या वाणीकडे काही घरी आमच्या काही तिथेही नाही, कुठेही नाही, काहीच नाही. आम्ही गुरुच्या घरी मधुकरी मागणार, ती मधुकरी आणणार आणि लोकांना खाऊ घालणार. आमच्याकडे काही स्वतःच थोडीले भांडणार धन्याचा आम्हाला आपल्याकडे काय नाही म्हणजे माऊली म्हणतात. तरी आता आता माऊली ज्ञानोबा आता संगती लावून देतात मागच्या अध्यायाची आणि पुढच्या अध्यायाची. तरी मागा त्रयोदशी अध्याय 86 श्रीकृष्ण अर्जुनेशी चावळले. मागच्या 13व्या अध्यायात श्रीकृष्ण अर्जुनेशी 80 कोटी चावळले म्हणजे बोलले. अशा प्रकारची गोष्ट बोलले. काय बोलले?
जग क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे वही जे येणे जगे आत्मा गुण संगे संसारिया क्षेत्र क्षेत्रज्ञ योगे येणे जगे वही जे हे जग जे निर्माण झालं क्षेत्र आणि क्षेत्रज्ञ अशा प्रकारचं या दोन्हीच सहकार्यानं जगाची काय झाली निर्मिती झाली. एक तर क्षेत्रही नाही आणि एकटा क्षेत्रज्ञही नाही आहे का नाही. त्या गुणाच्या संगतीनं ते झालं. मग तो आत्मा या संसारात गुणाच्या संगतीत कसा आला. आत्मा म्हणजे जीवात्मा गुणाच्या संगतीत कसा आला वगैरे आणि ह्याची प्रकृती गतो सुख दुःखी भोगे येतो अथवा गुणात येतो केवळ हा प्रकृती गतो प्रकृती सारखा होऊन सुख दुःख कस काय भोगायला लागला आहे का नाही. जर तो सच्चित आनंद स्वरूप आहे तर मग सुख दुःख तो अमर आहे तर मराय कस काय लागला मरणारा कस काय व्हायला लागला वगैरे अथवा गुणात येतो केवळ किंवा हा गुणातीत आहे का अशा प्रकारचा आहे. तरी कैसा पा संगा संगो कोणतो क्षेत्र क्षेत्रज्ञ योगो सुख दुःखादो भोगू केवितया. हा असंग असलेला संघात कसा पडला आहे का नाही. क्षेत्र क्षेत्रज्ञ त्यांची भेट कशी झाली योग कस काय जुळला त्यांचा आहे का नाही. कोण तो क्षेत्र क्षेत्रज्ञ योग योग म्हणजे भेट त्यांचा जोड कसा काय झाला. कारण यांचे गुण मिळत नाही दात मिळत नाही धर्म मिळत नाही त्यांचा योग कसा आला. आणि सुख दुःख आधी भोगू केवितया. आणि असं सांगितलंय तुम्ही 13 वेळा द्या की आंबोली जोडे आंबोला खाय. ती प्रकृती करते अर्जुना काहीच जेत नाही तो प्रकृतीचा भरताप आहे परी आयशी आई तो प्रकृतीचा भरताप आहे परी आयशी आई सुख दुःखा भोग असे आहे ना. अशा याला ही सुख दुःखाचा काय भोगावा लागतो भोग भोगावा लागतो. तो कस काय भोगावा लागतो त्याला गुण म्हणजे गुणामुळं. गुण ते कैसे घेते बांधते कवणे देते ना तरी गुणात येते चिन्ह काही. मग गुण कशी आहे ते किती आहे ते जे माणसं जीवाला बांधतात ते कशा प्रकारानं बांधतात आहे का नाही. आणि गुणातीत जो महात्मा आहे तिने गुणाच्या पलीकडे गेलेला तर मग त्याची लक्षणं काय आहेत कशावरून ओळखायचा तो गुणातीत. एवम या आगव्या अर्थारूप करावया विषय येत 14व्या अध्यायाशी. महाराज माऊली ज्ञानोबांनी सगळा 14वा अध्याय 2 वव्यात सांगितला. 14व्या अध्यायाचा विषय काय आहे हे 2 अध्यायात सांगून दाखवलेला. महाराज माऊली ज्ञानोबांनी जर रामायण लिहिलं असतं तर 10व्या अध्यायात कळतं काय लिहिलं असतं. काय रामचंद्र प्रभूचं 2-4 वव्यात वर्णन केलं पण किती गोड वर्णन आहे का नाही. यम या सगळ्याचा रूप सांगण्याकरता विषय येत 14व्या अध्यायाची. 14व्या अध्यायाचा सगळ्यात सांगण्याकरता गुण किती आहेत ते कसे आहेत ते कशा प्रकारे जीवाला बांधतात आणि गुणातीताचं लक्षण काय आहे. तरी तो आता ऐसा प्रस्तुत पर्यायाचा अभिप्राय विश्वेशा वैकुंठीचा. तर आता वैकुंठीचा विश्वेशा वैकुंठीचा राजा असलेला भगवंत काय बोलले तो भगवंताचा अभिप्राय तुम्ही आता ऐका. तो म्हणे का अर्जुना अवधानाची सर्व क्षणा मिळवून या ज्ञानात होंबावी हो. तो म्हणे का अर्जुना तो म्हणला अर्जुना कृष्ण म्हणे अर्जुना काय म्हणे अवधानाची सर्व क्षणा सगळ्या अवधानाचं लक्षाचं सगळं सैन्य आता जमा कर. सगळी इंद्रिय एका जागी आपल्याला युद्ध करायचंय. आता युद्धाचे महाराज सांगणं ऐकणं काय आहे युद्धाचे एकाग्र हो नाही तर मग झोपत पाहायला लागतो लागतो मग गेलं ना ते. आणि म्हणून सर्व क्षणा मिळून या ज्ञानात झोंबावे. या ज्ञानाला काय करावं झोंबावं लक्ष देऊन ऐकावं. आम्ही मागातच बहुती दाविले हे उपपत्ती तरी अजूनही प्रतीती कुशीने निघे. तुला मागे हा विषय आम्ही बऱ्याच ठिकाणी सांगितलाय भगवंत म्हणतात अर्जुनाला पण तुझ्या अनुभवाची कुश अजून निघलेली नाही. म्हणजे तू जगला नाही. कुश निघणं म्हणजे बैल जगून आले संध्याकाळी हे निघतं त्याच्या म्हणतात कुश निघली आणि मग ते जगले हे आपल्याला काय होतं कोणी म्हणतं महाराज बैलाकडे नव्हतं तो म्हणतो जगून आणले बैला म्हणजे खुशी होऊन समजतं. पण तुझी ढेरी निघली नाही त्या तसं अजून तुला तुझी ऐकण्याची तृप्ती झाली नाही.
घरी निघले शो पक्का मार आहे का नाही? बघा महाराज, असं आमच्या लक्षात आलं. असं भगवंत म्हणतात श्री भगवान वाच. आणि भगवंताने आता बोलायला सुरुवात केली. परम भूय प्रवक्ष्यामि ज्ञानानां ज्ञानमुत्तमम् यज्ञात्वा मुनी सर्वे पराम सिद्धिमितो गताः मनोनिगा पुढती सांगिजेल तुझ प्रती पर मनोनी श्रुती दहारिले जे मनोनिगा पुढती सांगिजेल तुझ प्रती. आणि म्हणून तुझ्या अनुभवाची कूस अजून काही निघलेली नाही म्हणून पुन्हा तुला काय करतो आता ते सांगतो. अर्जुना, पर मनोनी श्रुती दहारिले जे श्रुती पर मनोनी दहारिले म्हणजे प्रसिद्ध केलं. कोण? श्रुतीनं. काय म्हणून? त्या ज्ञानाचं वर्णन करताय जे पर म्हणून. पर शब्दाचे दोन अर्थ आहेत. पर म्हणजे दुसरा आणि पर म्हणजे श्रेष्ठ. हे का नाही? पर उपकार याचा अर्थ दुसऱ्यावर. पर इथं पर शब्दाचा अर्थ दुसरा. पर पीडा इथं दुसऱ्याला दिलेली पीडा. इथं पर शब्दाचा अर्थ दुसरा आहे आणि पर म्हणजे श्रेष्ठ होतं. हे का नाही? पर म्हणजे काय होतं? श्रेष्ठ होतं. हे का नाही? भगवंताचं वर्णन करत असताना परब्रह्म तर मग परब्रह्म इथं दुसरं ब्रह्म असा अर्थ नाही. पर म्हणजे श्रेष्ठ असलेलं ब्रह्म. नाही का नाही? पर तो अर्थ येतो. प्रसिद्धी म्हणजे दुसऱ्याची सिद्धी असा त्याचा अर्थ होत नाही. पर म्हणजे श्रेष्ठ आणि सिद्ध म्हणजे तयार झालेला आहे. जो स्वतः श्रेष्ठ ठिकाणी तयार झालेला आहे त्याची झालेली कीर्ती त्याला काय म्हणतात? प्रसिद्धी. आहे का नाही? स्वतः श्रेष्ठच्या ठिकाणी सिद्ध झाल्याशिवाय प्रसिद्धी होत नाही. आता इथं पर शब्दाचा अर्थ दुसरा मौलीने असा घेतलाय. दुसरा. आहे का नाही? येरवी ज्ञान ह्या पुढे परे पराईशेने झाले जे आवडून घेतले भव स्वर्गाने. येरवी ज्ञान हे आपुले. येरवी ज्ञान हे आपलं काय आहे? स्वरूप आहे. महाराज, आपण अज्ञानी नाही. आपण काय आहोत? ज्ञानी. याचा ते पुढे खेद व्यक्त केलाय मौली ज्ञानोबरायांनी. सत्वगुणाचं वर्णन करत असताना खेद व्यक्त केलाय. ज्ञान हे आपुले म्हणजे आपले नाही. ज्ञान आपल्या जवळ नाही. ज्ञान हेच आपलं स्वरूप आहे. ज्ञान वेगळं ना आपण वेगळे नाही. ज्ञान हेच आपलं काय आहे? स्वरूप आहे. आपणच ज्ञान स्वरूप आहे. ते गेले हे दुःख न आहे. विषय ज्ञान होय गगना एवढा. हेच 14व्या त्याचंच वर्णन आहे. आणि मला अशा प्रकारे माऊली म्हणतात आपण ज्ञान स्वरूप आहे. ते गेलं त्याचं काय वाटत नाही. आणि मला किती येत आहे आपल्याला, किती हे जमतंय, किती ते जमते आपल्याला. पेरता चांगले येते आपल्याला, राशनी चांगली येते आपल्याला. म्हणजे या ज्ञानानं वाढत राहतो. पण आपलं मूळचं ज्ञान आपण ज्ञान स्वरूप ते गेलं कोणीकडे त्याचा खेद वाटत नाही. अशा प्रकारचं तिथं ज्ञान हे आपलं स्वरूप आहे. पण मग आपलं स्वरूप आहे तर ते दुसरं कसं काय झालं? आपलं ज्ञान हे आपल्याला आपलं स्वरूप वाटत नाही. ते दुसरं कसं काय झालं? तर माऊली म्हणतात पर ऐशेनी झाले. अशामुळे ते पर झालं, दुसरं झालं. का? जे आवडून घेतले भाऊ स्वर्गाने. आपण दुसऱ्या ज्ञानाला आवडलं. दुसरे ज्ञान आपल्याला आवडले. कोणते ज्ञान आवडले? एक तर भावाचं आवडलं, नाही तर स्वर्गाचं आवडलं. भाऊ म्हणजे संसाराचे ज्ञान आवडले, नाही तर कुठं स्वर्गाला जाण्याचे काय आवडले? म्हणती यज्ञाधिक कर्म कीजे आणि स्वर्ग सुख भोगीजे मनोहर. आहे का नाही? म्हणती संसारी जन्मीजे यज्ञाधिक कर्म कीजे आणि मग स्वर्ग सुख भोगीजे. मग येत हे वाचून काही अनेक सर्वता सुखाची नाही. ऐशे अर्जुना बोलती पाहिजे दुर्बुद्धी. ऐशे दुर्बुद्धी पण. आहे का नाही? भावाला जाणणं किती ज्ञान असतील मला संसाराला जाणण्याची. हे ज्ञान आहे. कोणी इंजिनियर येतं, कोणी सगळ्याचे स्पेशालिस्ट आहेत ना. कोणी नाक कान घसा तर कोणी कशाचा स्पेशलिस्ट, कोणी कशाचा स्पेशलिस्ट. किती ज्ञान आहेत बरं, किती ज्ञान येत आहे का नाही? भावाला जाणणारे ज्ञान येते आणि काही स्वर्गाला जाणणारे त्याच्या पुढचा एक पाऊल पुढचा. पण तेही ज्ञान मूळ स्वरूपाला बाधकच. आहे का नाही? अवघीचं ज्ञानी केली आणि आहे का नाही? सगळी ज्ञान. म्हणून आगायाची कारणे हे उत्तम सर्वापरी मी म्हणे जे वन्नी हे तृणे ये रे ज्ञानी. म्हणत सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानी ब्रह्माला जाणणं. सगळ्यात श्रेष्ठ ज्ञानी आपल्या मूळ स्वरूपाला जाणणं. मूळ स्वरूपाला ज्यानं जाणलं त्याला सगळी ज्ञान प्राप्त झाली.
जसं माणसाच्या मागे अनेक कर्तव्य असतात बरं का. मुलाचं कर्तव्य, पत्नीचं कर्तव्य, मायबापाचं कर्तव्य, पितराचं आपल्याच मागे महाराज. हे का नाही काय म्हणतात ना, पितर सुद्धा हा कथा त्याचे करीती पितर, वंशी दुराचार पुत्र झाला, गळेची ना गर्भ नव्हेची का वांज, माता त्याची लाज लावा पापी. आहा कथा वकर हाणून घेतात पितर, त्यांचं कर्तव्य आपल्याच माग. तर किती कर्तव्य आहेत माणसाला या संसारात, काय कमी कर्तव्य आहेत का? मग हे कर्तव्य करावेत का भजन करावं? हे धर्म सांभाळावेत का भजन करावं? तुकोबरायांनी त्याची संगती लावली. तुका म्हणे सर्व धर्म हरीचे पाय, आणि का उपाय देवाचं नामस्मरण करत असतील ना तर त्यानं सगळंच केलं, आणि सगळं करून देवाचं नामस्मरण केलं नसेल तर त्यानं काहीच नाही केलं. सकळ मुखी नाम, त्याला सगळे नियम घडले. त्याला तीर्थयात्रेचा नियम घडला, त्याला यज्ञाचा नियम घडला, त्याला महाराज योगाचा जे काय असेल नियम, जगात जे जे नियम असतील तया घडले सकळ नियम. आणि हा नियम केला नसेल तर त्याने एकही नाही घडला. सकळ धर्माचे कारण, सकळ धर्माचे कारण नामस्मरण हरी कीर्तन. कारण म्हणजे मूळ, सगळ्या धर्माला जन्म देणारा जर काय असेल तर नामस्मरण आहे. त्याप्रमाणे इथं माऊली ज्ञानोबराय म्हणतात, हे जे सगळे ज्ञान आहेत ना, सगळे ज्ञान भावाचे असो स्वर्गाचे असो, हे सगळे ज्ञान हे गवत आहेत, गवतासारखे आहे. आणि आत्मस्वरूपाला जाणण्याचं ज्ञान हे अग्नी आहे. तृणाग्नी मिळे मला ते ज्ञान झालं की सगळे ज्ञान नाही जळूनच जातात. संसार तू काय तृणवतमय अग्नी त्याशी खाय क्षण, एका क्षणात काय करतो का तू? मला हे ज्ञानच राहत नाही. ब्रह्मज्ञान झालं, आत्मज्ञान झालं की हे ज्ञान राहत जळून जातात. भावाचाही जातं, स्वर्गाचाही जातं. कसं काय जळून जातात? अरे भवही राहत नाही, स्वर्गही राहत नाही, त्याचं ज्ञान कुठून राहील ज्ञान? त्याचं कारणच निघून गेलं तर कार्य कसं काय राहणार आहे? राहू शकत नाही, नाही का नाही? आणि म्हणून माऊली ज्ञानोबराय म्हणतात, मला एखादा प्रश्न विचारला होता, म्हणजे कारण संपलं की कार्य राहत नाही. म्हणलं बरोबर आहे. मग मायबाप हे मुलाचं काय आहे? कारण आहे. मग मायबाप गेले तर मुलगा कसा राहतो? बरोबर आहे का नाही? प्रश्न बरोबर आहे त्याचा. कारण संपलं की कार्याचा आपोआप काय होतो? नाश होतो, नाही का नाही? माती काढून दिली की गाडगं तसंच राहत का? माती काढून गेलं, माती काढून गेलं, गाडगं खावा? नाही. तंतू नेले की वस्त्र गेलं, कारण संपलं, कार्य संपलं. मग मायबापाची गेल्यावर पोरग कसं राहतं? अरे दोन कारण येते, निमित्त कारण, उपादान कारण. मायबाप हे उपादान कारण नाही तर कोणतं कारण आहे? निमित्त कारण आहे. आणि कारणाची व्याख्याच तशी आहे, निमित्त कारण. त्यालाच तर म्हणतात की कार्य तयार झाल्यानंतर त्या कारणाचा कार्याशी काही संबंध राहत नाही, त्याला निमित्त कारण म्हणतात, नाही का नाही? त्या दिवशी विषय झाला आपल्या याच्यावर. म्हणून मायबाप हे उपादान कारण नाही, उपादान कारण आहे पंचमहाभूत. निमित्ताचा धनी केला असे निमित्त कारण आहे. उपादान कारण आहे शरीराचं पंचमहाभूत. आणि भूत निघून गेल्यावर, पंचमहाभूत निघून गेल्यावर शरीर राहील कसलं? हे का नाही? शरीर राहत नाही. म्हणून भवस्वर्गात जाणं हे सगळे ज्ञान, कारण भवच राहत नाही, मग त्याचं ज्ञान कुठून राहील? आहे का नाही? गेली जाती. म्हणून हे वन्नी, हे तृणे, हे रे ज्ञाने, येणे ज्ञाने तृणे, आणि हे ज्ञान काय आहे? वन्नी आहे. जे भवस्वर्गाते जाणती यागाचे चांग म्हणती, बारकी पुढी आती भेदी जाया. भवस्वर्गाते जाणती कोणते ज्ञान? भवस्वर्गाते जाणती जे भावाला जाणतात आणि जे स्वर्गाला जाणतात. संसाराला जाणणारे यागाचे चांग म्हणती, म्हणजे स्वर्गाला जाण्याची इच्छा करतात ते यज्ञालाच काय म्हणतात? चांगलं म्हणतात. यज्ञ करावा. तो यज्ञ कसा करावा? तर किती ब्राह्मण असावे, तो यज्ञ किती दिवस असावा, तर साहित्य, हे सगळे ज्ञान आहे ते यज्ञाचं, हे का नाही? बारकी पुढे आधी भेदी जाया. मला स्पष्ट ज्या ज्ञानामध्ये भेद प्रगट होतो,
इतर ज्ञान भेद दाखवतात आणि आत्मज्ञान आपल्याच मूळ स्वरूपाचं ज्ञान त्याच वेळेला झालं की ते काय येतं, अभेद तत्वाला प्राप्त करतं. स्वर्गाला जाण्याचं ज्ञान म्हणजे संसार नको आणि स्वर्ग पाहिजे, झालं ना भेद. संसार नको, मृत्यू लोक नको आणि स्वर्ग पाहिजे, याचा अर्थ स्वर्गात आणि मृत्यू त्याला काय दिसला, भेद. स्पष्ट त्यानं काय दाखवला, भेद. म्हणून झालं भेद ज्ञान आहे ते, आहे का नाही. ते आगवेची ज्ञान आहे. केली येणे स्वप्ने जैसा वातावरण गगने गळे जाती आणते, ती आगवेची ज्ञान आहे. ती सगळी ज्ञान याने स्वप्नवत करून टाकली, कारण संसारच स्वप्नवत झाला, ते ज्ञानही स्वप्नवत झाले. ते ज्ञान गिळून टाकली यानं. कसं, जसं केवढ्या वाऱ्याच्या लाटा असल्या, वाऱ्याच्या झुळका असल्या, तर आकाश शेवटी सगळ्याला काय करतं, गिळून टाकतं. तसं यानं गिळून टाकलं. का उदिते रश्मिराजे लोभिते चंद्राचे तेजे नाना प्रलयांबुजे नदी नद उदिते रश्मिराजे. महाराज प्रकाशाचा राजा सूर्य उदयाला आला रे आला की लोभिली चंद्रादी तेजे. चंद्र आहे ज्याच्या आधी, चंद्रापासून पुढचे सगळे तेज देणारे काय होऊन जातात, लुप्त होऊन जातात, लोपून जातात. त्याप्रमाणे किंवा नाना प्रलयांबुजे नदी नदी, आहे का नाही. प्रलयाच्या वेळेला ज्यावेळेला जलमय सृष्टी होते त्यावेळेला नदी आणि नद सगळे लोपून जातात. त्याप्रमाणे तैसे येणे पहार्या ज्ञान जात जायलया म्हणून धनंजया उत्तम हे. तैसे येणे पहार्या, पहार्या म्हणजे उदय झाल्यानंतर, पहार्या म्हणजे उदय होणे. तसं या ज्ञानाचा उदय एकदा झाला रे झाला, ज्ञान जात जायलया. बाकीची ज्ञान जात कोणत्या जातीचं ज्ञान असो, ते ज्ञानाचा काय होतो, लय होऊन जातो, ते ज्ञान राहत नाही. म्हणून धनंजय उत्तम हे, आणि म्हणून हे ज्ञान धनंजय काय आहे, श्रेष्ठ आहे. हे ज्ञान सगळ्यात श्रेष्ठ आहे. पुन्हा काय देत हे ज्ञान, काय होतं या ज्ञानानं ते सांगताय. अनादि जे मुक्तता आपुली असे पंडित होता, तो मोक्ष हाता येता होय जेणे. महाराज अनादि जे मुक्तता आपुली असे. आपण अनादि म्हणजे अगोदर, आहे का नाही, आधी 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 अगोदर आपण काय होतो, मुक्तच होतो. मुक्त होता परी बळे झाला बद्ध घेऊन या छंद माझे माझे. आपली जी मुक्तता आहे, मूळची मुक्तता आहे, मूळ आपण मुक्त आहोत, बंधनात बांधलेले नाही. मला तुकोबाराय म्हणतात, तुकोबाराय तुम्ही मुक्त झाले का, तुकोबाराय म्हणतात मुक्त का असं म्हणावे, बंधनाची नाही. अरे आपण बांधलेलंच माहिती तर मुक्ती म्हणायचं. मला मुक्त सोडावं त्याला लागतं, जो काय झालेला आहे बांधलेला. आम्ही बांधलोच नाही म्हणजे बांधलेच नाही, त्याला सोडायची गरज नाही. मोक्ष मोक्ष म्हणजे काय, असा एखादी वस्तू नाही बरं का. वस्तू काय मोक्ष नाही की आणून आपल्याला संत देतात. मोक्ष म्हणजे वस्तू नाही. या बंधनातून सुटणं, मोक्ष मिळवायचा नाही आपल्याला, पण मुक्तच आहोत. फक्त बंधन खटाटोप कशा करताय, बंधनाचा तोडू असा देऊ आशा टाकून. आशेनं जे बांधलंय आपल्याला, आशेचे बांधले तुका म्हणे स्वर्गा गेली नाही देवापाशी मोक्षाचे गाठून. देवाजवळ काय मोक्षाचं गाठूड, बरोबर आहे का नाही. आशेचे बांधले तुका म्हणे स्वर्गा गेली, बरोबर आहे ना. सदाशिव कुठे गेले ते, कुठं का जायचं आपल्याला का म्हणे वाया गेल्या. काय झाले, बांधले आपल्याला. ते कसं बांधले पुढं संख्याचा अध्याय सांगितलंय का नाही. मग असं जे आपली मुक्तता आहे ते मोक्ष हाता येता होय जेणे. जे ज्ञान हातात आल्यावर आपलं मूळ मुक्तता आपल्याला प्राप्त होते. ज्ञानेन मोक्षे वशमान यंती, आहे का नाही, होते. बंध जर सत्य असता तर कर्मन मोक्ष झाला असता, आहे का नाही. स्वतः आला असतं ना, ते विचार सागर स्वतः आला असतं ना, आहे का नाही. जर सत्य असतं तर काय झालं असतं, स्वतः आला असतं, आहे का नाही. माऊली ज्ञानोबराय म्हणतात ना 15व्यात, हे झाड एवढं वाढलं एवढं वाढलं एवढं वाढलं आणि मग एवढं मोठं वाढलं तर कुऱ्हाडी तोडून टाकता येतं का, नाही पडता येत. आगी का कुऱ्हाडी, आगी नाही जाळता येत नाही आणि कुऱ्हाडी नाही जाळता येत नाही, आहे का नाही. म्हणून मोक्ष आता येता वैजने जयाच्या प्रतीती विचारवीर समजते निधी संस्कृती माता होतो. मला ज्याचा अनुभव घेऊन जे ज्ञान मिळवून विचारवीर समजती. विचारवीरी कोणाला, कोणी ते ज्ञान प्राप्त केलं, विचारवीर. जे विचारामध्ये काय आहेत, वीर आहेत वीर. तर विचारवीर कोणाला म्हणतात,
आपण विचारवान नाही का? आपण विचारवान आहोत, पण विचारवीर नाही. विचारवान वेगळा आणि विचारवीर वेगळा. आपण फक्त विचारवान विचार करूनच गेलो दुसरे एवढी. दुसरं काहीच केलं नाही. फक्त काय केलं आपण? विचारच केला. विचारात खेळ संपला. विचारच केला ना, फक्त विचारच केला. दुसरं काय झालं आपल्याकडून? अरे हो, संसार काय खरं आहे का? कोणाला कळत नाही मला. नाही काय खरं आहे का? काय खरं आहे? कशाचे बोलन, कशाचे वळण, हेच ब्रह्मज्ञान आहे ना. दुसरं कोणतं ब्रह्मज्ञान आहे? धनधारा पुत्र जन बंधू सोय रे पिशून सर्व मिथ्या हे झालं ब्रह्मज्ञान. शरण रे गाते. आणि कोणाला ज्ञान नाही? कोणा सगळे रे, पण विचार शूर नाही. आपण लात मारून काढून द्यायची आपल्याला काय नाही. महाराज म्हणायचे उपजलं ते मरतं, शिजलं ते सरते. कोणाला माहिती ना, कोणाला माहित नाही. सगळ्यांनाच माहिती महाराज, सगळ्यांना नाही का नाही. म्हणून विचारवीर समजते. जे सगळे विचारामध्ये जे काय होते, शूर होते, वीर होते, त्यांनी काय केलं? ते ज्ञान प्राप्त केलं. विचारानं विचारून या अहंकारासाठी जे मग अस्तित्व वस्तू होईजे, तरी आपली स्वस्ती सहजे आपण केली. विचारा वाचून न पविजे. हे ज्ञान मिळवायचं असेल तर विचारच करावं लागेल. क्षणोक्षणाची संत धीर समुद्रासारखं धैर्य महाराज. विचार करून काय केलं त्यांनी? ज्ञान प्राप्त केलं. आणि मग काय केलं? ज्ञान मिळाल्यावर नियतीची संस्कृती माथा उदवू नियतीची. महाराज त्यांनी काय केलं? या संसाराला डोकंच वर काढू दिलं नाही. वरच डोकं काढू दिलं नाही. वर निघला की हाणला, वर निघला की किती यानं डोकं काढायचा विचार केला, डोकं काढायचा विचार केला, वर डोकं काढायचा विचार केला की वरून काय करायचं? दणका द्यायचा. यमाचं वर्णन करतात नाथ महाराज म्हणतात ना, देखोनी अंगे कापती ती नदी माझी चालविती लागे ठाव ना न चलवे उडविती आणि वरी मारिती यमधर्म. मला खोल न देत नेतात. एक तर चालता येत नाही, खाली किती खोल आहे माहित नाही, तिथं बुडायला लावतात. बुडाला की दम कोणतून वर निघाला की करून काय असतो? फटका बुडावंच लागला. अशा प्रकारचं. तसं यांनी संसाराला माथा काय केला? संसार कोणता? संस्कृती शब्द वापरलाय. संस्कृती म्हणजे जन्म मरणाचा काय आहे? संसार. त्याने जन्म मरणाला डोकं काढू दिलं नाही, दणकेच घेत राहिले. अशा प्रकारे मने मन घालून मागे विश्रांती झाली अंगी. जे देहे देहाजोगे होतीची ना. काय केलं त्यांनी? मने मन घालून मागे. मनानं मन मागं घातलं. मनानं मन मागं घालणं याचा अर्थ काय? सात्विक मनानं राजस तामस मनाला काय घातलं? मागं घातलं. रजोगुण तमोगुण येऊच दिला नाही पुढं. सतत सत्वगुणात. अरे सत्वगुणही घातलं काय? हे खरं आहे, कारण गुणातीत व्हायचं आहे. पण या दोन गुणाला मारण्याकरता सत्वगुणाचं सहकार्य घ्यावंच लागतं. ठीक आहे. सत्वगुण म्हणून तर सात्विक आहार, सात्विक वगैरे का सांगितलंय? कारण सत्वगुणात एकदा दृढ झाल्याशिवाय हे दोन जाणार नाही. ते जुनी महात्मे सांगायचे ना, पांढरी घालण काळी घाल पण ती एक माराय करता दुसरीचं काय घ्यावं लागलं? सहकार्य. पहिली मारून टाकल्यावर दुसरी काय करून टाकायची? काली को मारता कमली क्यों छोड़ा. तिला का सोडून काय करणार आहे? कारण ती तिची गुरु आहे. तिच्यापेक्षा काय आहे? खतरनाक आहे. मग गुणातीत आहे. गुणातीताचं वर्णन आलं याच्या आधी. ठीक आहे. विश्रांती झाली अंगी. आणि मग काय झालं? विश्रांती. सत्वगुण विश्रांती देतो महाराज. रजोगुण तमोगुण श्रांत करतो माणसाला. आणि सत्वगुण काय देतो? विश्रांती देतो. असं विश्रांतीला प्राप्त झाले. आणि मग ते देही देहाजोगे होतीची ना. देहात राहून सुद्धा देहासारखे होत नाही. देहात राहून सुद्धा देहासारखे होत नाही. म्हणजे देहाच्या धर्मानं ते सुखदुःखी होत नाही. देही परी देही ना. मग कुठे येतं? माझ्यात आहे. देहात नाही तर कुठं आहे? माझ्या ठिकाणी राहतात. मग ते देहाचे वेळे ओलांडून एकेची वेळे समतके कांटाळे माझे झाले. आणि मग देहाचे वेळे म्हणजे दुबळक तुच्छ
हे असलेलं ते देहाचं स्थूल देह असो का सूक्ष्म देह असो, त्या दोन्हीचा त्यांनी संघ सोडून दिला. ओलांडुनी दोन्ही देहाला काय केलं? ओलांडलं. आणि एकेची वेळ एकदम कुठं आले? समतुकी कांटाळे माझे झाले. कांटाळे म्हणजे वजनात, समतुकी म्हणजे समतोल. तुकिता तुलनेशी ब्रह्म सुखाशी आले. दोन पारड्यात, एका पारड्यात ब्रह्म टाकलं आणि एका पारड्यात तुकोबाराय टाकले. तर रामेश्वर शास्त्री म्हणतात मी मोजून पाहिले. रामेश्वर शास्त्रीचा काटा होता महाराज, तो गात्राचा काटा थोडाच होता, काय का नाही, सोन्याचा काटा होता तो. सोन्याच्या काट्याला ते हिरा असं काचाचं घर का हवेनं सुद्धा त्याचं वजन बदलतं, हवा सुद्धा लागू द्यायची नाही असा रामेश्वर शास्त्रीचा काटा दशग्रंथी ब्राह्मणाचा काटा होता तो. आणि त्या काट्यात तुको भरायला घातलं. पण तुकेता तुलनेशी मोजून पाहिलं रामेश्वर शास्त्री म्हणतात ब्रह्म सारखे आले. याचा अर्थ तुको भराय ब्रह्मरूप झालेले आहेत. भक्ती ज्ञान आणि वैराग्य ऐसा नाही डोळा देखीला. हे रामेश्वर शास्त्रींनी म्हणावं, असं कोणी पाहिलं नाही. होतील ना. आणि मला रामेश्वर शास्त्री म्हणतात काय नेले कलेवर कोणी सांगा, मागे मागे कवीश्वर झाले थोर थोर. नेले कलेवर कोणी सांगा, सांगा ना कोण आपला देह घेऊन गेलाय. म्हणे रामेश्वर सकाळपासून गेला तो म्हणे पैसोनी ह्या तो विमानात काय झालेला आहे, बसून गेलेले आहे तुकोबाराय असं रामेश्वर शास्त्री म्हणावं. समतुकी कांटाळे माझे झाले. भगवंत म्हणतात ते माझ्या बरोबरीला आले त्या ज्ञानाचा आश्रय करून. आता तू कोण? तुझ्या बरोबरीला आले म्हणजे नेमके कसे झाले? या सगळ्याचं वर्णन पुढच्या श्लोकात केले. त्याचा विचार उद्याला करूया. कुंडली करू द्या विठ्ठल.